नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये। उद्याच्या भागात तारिणी ज्या रहस्यमय व्यक्तीची इतके दिवस शोध घेत आहे, ती व्यक्ती आता तिच्या समोर येणार आहे का? तारिणी त्या व्यक्तीची वाट पाहत रस्त्यावर उभी आहे। तेवढ्यात युवराज गाडीतून तिथे पोहोचतो। तो खूप खुश असतो आणि स्वतःशीच म्हणतो, चला युवराज, आता वेळ आलीये गुलाबच्या बापाला भेटायची। आणि त्या क्षणी तिथे एक रहस्यमय व्यक्ती येते। त्या गाडीतून सिल्कची साडी नेसलेली, सॅन्डल घातलेली आणि कुरळे केस असलेली एक महिला खाली उतरते, पण तिचा चेहरा मात्र दाखवला जात नाही। मग ही महिला नेमकी कोण आहे? कौशिकी, पद्मिनी की खांडेकरांच्या घरातील आणखी कोणीतरी? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि अशाच तारिणी मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। चला तर मग आजच्या भागात नेमकं काय झालं ते पाहूया। आजच्या भागाची सुरुवात होते बेलसेरे यांच्या घरातून। तारिणीचा वाढदिवस असल्यामुळे सुमी आजी तारिणीचं औक्षण करत असतात। औक्षण करताना त्या तिला आशीर्वाद देतात, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि लवकरच आम्हाला आनंदाची बातमी मिळू दे। हे ऐकताच तारिणी अचानक भावूक होते। तिच्या डोळ्यात पाणी येतं। सुमी आजी विचारते, काय झालं? तारिणी म्हणते, काही नाही, पण सुमी आजी तिचं मन ओळखते। ती म्हणते, तू माझ्याशी खोटं बोलणार आहेस तारिणी? तुला वसुधाची आठवण झाली ना? आजी तिला समजावते की वसुधा कायम तिच्यासोबत आहे। तारिणीने जसं तिच्या आईचं नाव राखलं, तसंच ती पुढेही आपली जबाबदारी उत्तम प्रकारे निभावेल याची त्यांना खात्री आहे। त्या तारिणीचे डोळे पुसतात आणि म्हणतात, रडायचं नाही तारिणी। तारिणी स्वतःला सावरते। यानंतर सीन खांडेकरांच्या घरात युवराजच्या रूममध्ये जातो। युवराजला पुन्हा त्या रहस्यमय व्यक्तीचा फोन येतो। फोन उचलून युवराज म्हणतो, मिस्टर इंडियाचा फोन आला। तो समोरच्या व्यक्तीला विचारतो, आता तुम्ही मला सांगा, माझा दरवाजा उघडा आहे की बंद आहे? तुम्हाला नेहमी दिसतं ना? समोरची व्यक्ती त्याला कामाचं बोलायला सांगते, पण युवराज यावेळी थेट आवाजाचा मुद्दा काढतो। तो म्हणतो, पहिल्यांदा फोन केला तेव्हा वेगळा आवाज, यानंतर वेगळा आवाज, आता पुन्हा पुरुषाचा वेगळा आवाज। तुमचा खरा आवाज कोणता? तुमची ओळख कोणती? समोरची व्यक्ती म्हणते, कळेल, सगळं कळेल। काही दिवसात एक नवीन डील कन्फर्म होईल। तू फक्त कामासाठी तयार राहा। युवराज मात्र म्हणतो, आणि माझा नकार असेल तर? तो स्पष्ट सांगतो की त्याला हे काम करायचं नाही। समोरची व्यक्ती त्याला धमकावते की या धंद्यात उतरल्यावर बाहेर पडणं खूप कठीण आहे। युवराज म्हणतो, उदाहरण चांगलं आहे, पण माझा नकारच आहे। नंतर तो सांगतो, मी गुलाबला चेहऱ्याने आणि नावाने ओळखत होतो। तुमचा चेहरा, आवाज मला माहिती नाही। मग तुमचे इंटेन्शन खरे आहेत यावर मी विश्वास कसा ठेवायचा? तो पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा धंदा पैशाने कमी, विश्वासाने जास्त चालतो। जोपर्यंत आपली भेट होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत काम करू शकत नाही। शेवटी समोरची व्यक्ती भेटायला तयार होते। डिसिल्वा रोड स्कूल, संध्याकाळी 6 वाजता। फोन ठेवल्यावर युवराज खुश होतो, अरे वा, डिसिल्वा स्कूल रोड, संध्याकाळी 6 वाजता, भेटूया। पुन्हा बेलसेरे यांच्या घरी तारिणी आणि सुमी आजी बोलत असतात। सुमी आजी तारिणीला हसताना पाहून म्हणतात, बघ, अशी हसलीस ना की किती सुंदर दिसतेस। त्या चहा आणायला निघतात, पण तारिणी म्हणते, तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते। तेवढ्यात तारिणीला टेक्नोचा फोन येतो। टेक्नो सांगतो, बॉस, युवराजला कॉल आला होता आणि तो कॉल रेकॉर्डसुद्धा झालाय। तारिणी विचारते, काय बोलणं झालं होतं? टेक्नो सांगतो की युवराज आज त्या व्यक्तीला भेटणार आहे। तारिणी लगेच विचारते, ती व्यक्ती कोण आहे? काही कळलं? टेक्नो सांगतो की सॉफ्टवेअरचा वापर करून आवाज बदलला जातोय आणि यावेळी ती व्यक्ती पुरुषाच्या आवाजात बोलली। तारिणी म्हणते, ही व्यक्ती युवराज समोरही स्वतःची ओळख येऊ देत नाहीये आणि आता युवराज तिला भेटणार आहे। टेक्नो सांगतो की युवराजने स्पष्ट केलं आहे की भेट झाली नाही तर डील होणार नाही। तारिणीला ही मोठी संधी वाटते। ती टेक्नोला सांगते की युवराजवर लक्ष ठेव आणि कॉल रेकॉर्डिंग मला पाठव। तिला वाटतं की ही व्यक्ती खांडेकरांशी संबंधित असली तरी मुंबईच्या गुन्हेगारी जगाची मोठी सूत्रधार आहे। टेक्नो केदारला माहिती देण्यासाठी सांगतो, पण तारिणी थांबवते। केदारला काही सांगू नकोस, तो ऑफिसमध्ये आहे आणि कौशिकी ताई त्याच्या आजूबाजूला असतील। त्यांना संशय आला तर आपल्यासाठी रिस्की होईल।
आज मला ती व्यक्ती कोण आहे ते बघायचंच आहे. दुसरीकडे युवराज भेटीसाठी तयारी करत असतो. तेवढ्यात निशी येते. ती विचारते, युवी, तू तारिणीच्या वाढदिवसासाठी रेडी होतोयस? युवराज तिची मजा घेत म्हणतो, हो, मला तारिणीच्या वाढदिवसाचा केक खायचा आहे. तो पिपाणी वाजवत फिरण्याचीही मस्करी करतो. निशी म्हणते, लहान आहेस का तू? युवराज लगेच म्हणतो, तारिणीच्या वाढदिवसात मला काय इंटरेस्ट असणार? माझं काम आहे आणि मी कामासाठी चाललोय. निशी विचारते, या वेळेला संध्याकाळी काय काम आहे? युवराज पुन्हा काहीतरी मजेशीर कारण सांगतो. पण निशी म्हणते, तू जरी मला सांगितलं नाहीस तरी मला कळलंय. हे ऐकून युवराज काही क्षण घाबरतो. तो विचारतो, काय? तुला काय माहिती आहे? निशी म्हणते, मी तुला सांगणार नाही. युवराज प्रेमाने म्हणतो, निशी प्लीज सांग ना, मी कुठे जातोय? निशी शेवटी सांगते की तिला वाटते युवराज तारिणीच्या वाढदिवसात इंटरेस्टेड नसल्यामुळे घरात थांबायचं नाही म्हणून बाहेर जात आहे. युवराजचा जीव भांड्यात पडतो. तो हसून म्हणतो, वा, तुला एवढं कळतंय. लॉकअपमधून सुटल्यापासून तू खूप हुशार झालीस. निशी म्हणते, परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. दुसरीकडे सुमियाजी तारिणीला म्हणते, आता घरी जा, नाही तर ते तुझी वाट बघत असतील. तारिणी विचारते, कोण? आजी मजेत म्हणते, अगं तुमचे ते. तारिणी हसायला लागते. आजी म्हणतात, नाही तर म्हणतील बेलसेरींनी माझ्या बायकोला अडवून ठेवलंय. तारिणी म्हणते, तो असं काहीच म्हणणार नाही, त्याला आज खूप काम आहे. तारिणी निघताना मनात विचार करते, आज खांडेकरांच्या घरात वावरणारी व्यक्ती युवराजला भेटायला तयार झाली आहे. पण तिची ओळख फक्त युवराजलाच नाही तर वसुधा बेलसेरेच्या मुलीसमोरही येणार आहे. दुसरीकडे खांडेकरांच्या घरात चेतना काकू केदार तारिणीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात. चेतना काकू म्हणतात, या वॉलवर तिचे फोटो लावू, बलून्स लावू. केदार म्हणतो, हे तर बेस्ट आहे, मी वरून लाइटिंगसुद्धा सोडतो, अजून छान दिसेल. चेतना काकू तयारीला लागतात. केदारला मात्र प्रश्न पडतो, आपण दोघंच आहोत का? बाकी सगळे कुठे आहेत? चेतना काकू सांगतात, भाऊजी बाहेर गेले आहेत, कौशिकी मीटिंगला गेली आहे, वहिनी मैत्रिणींकडे गेले आहेत आणि ईशा तिच्या मैत्रिणीसोबत ट्रॅकिंगला गेली आहे. त्या म्हणतात, त्या दोघी नाहीत म्हणून काय झालं? आपण आहोत ना, आपण मस्त सेलिब्रेट करू. आणि मी आज डॉक्टर कामत यांनाही बोलवलंय वाढदिवसासाठी तारिणीच्या. केदार म्हणतो, हे बेस्ट केलं. त्यानंतर तारिणी रस्त्यातून टेक्नोशी बोलत असते. ती सांगते, मी आता निघाले, युवराज तिथे जाणार आहे, तिथलं CCTV फुटेज मिळाला तर बघ. टेक्नो म्हणतो, हो बॉस. तो सांगतो की फातिमा आणि कमांडरही वेपन घेऊन सुरक्षेसाठी निघाले आहेत. पण तिथे जे मॅडम येतात. गुड आफ्टरनून. फातिमा, कमांडर आणि टेक्नो घाबरतात. तारिणी फोनवरून हॅलो हॅलो करत असते, पण टेक्नो उत्तर देऊ शकत नाही. जे मॅडम टीमला चहानंतर आधी कामाला लागायचं सांगतात. तारिणीला कळतं की जे मॅडम आल्यामुळे टीम आता तिच्यासोबत येऊ शकणार नाही. ती स्वतःशीच म्हणते, जे काही हँडल करायचं आहे ते आता मला एकटीलाच करावं लागेल. त्यानंतर इकडे कौशिकी केदारला फोन करते. ती विचारते, पार्टी सुरू झाली का? केदार सांगतो, नाही अजून, तारिणी अजून पोहोचायची आहे. कौशिकी सांगते की तिची मीटिंग झाली आहे, पण तिला आता दुसऱ्या क्लायंटला भेटायला जावं लागणार आहे. ती म्हणते, बिझनेसमध्ये ट्रस्ट किती महत्त्वाचा असतो हे तुला माहिती आहे. ट्रस्ट तयार करण्यासाठी त्या व्यक्तीला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. केदार तिला लवकर यायला सांगतो. कौशिकी विचारते, तारिणी कुठे गेली आहे? केदार सांगतो, सुमियाजीच्या घरी. कौशिकी म्हणते, माझ्यासाठी थांबू नका, आज तारिणीचा वाढदिवस आहे, तुम्ही तिला एन्जॉय करू द्या. केदार म्हणतो, ठीक आहे ताई, पण वेळेत ये. कौशिकी सांगते की ती लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल. इथे पुन्हा संशय वाढतो. युवराज एका व्यक्तीला भेटायला निघालाय आणि कौशिकीसुद्धा एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायला निघाली आहे. मग युवराजचा बॉस कौशिकीच आहे का? कौशिकी ड्रायव्हरला गाडी लवकर काढायला सांगते. दुसरीकडे स्पेशल क्राईम युनिटमध्ये जे मॅडम टेक्नोला कॉल लॉगबद्दल विचारतात. त्या म्हणतात, युवराज खांडेकर. फातिमा विचारते, युवराज खांडेकरचं काय मॅम? जे मॅडम म्हणतात, युवराजला एकही कॉल आलेले नाही आहे, पण कौशिकी खांडेकरला एका अननोन नंबरवरून अनेक कॉल आलेले आहेत. जे मॅडम सांगतात की घरात लपलेली व्यक्ती स्वतःच्या नंबरवरून कॉल करणार नाही. त्या टेक्नोला सुनावतात.
लिस्ट नीट पाहिली असतीस तर ही गोष्ट तुझ्याही लक्षात आली असती. कमांडर आणि फातिमालाही त्या विचारतात की तुमच्या लक्षात हे का आलं नाही. सगळे माफी मागतात. जे जे मॅडम म्हणतात सारखं सारखं माफ करायला मी तुमची बॉस तारिणी नाही. त्यानंतर ते बोलतात जे जे बोलते ते ते करते. त्या आदेश देतात कौशिकीला ज्या नंबरवरून कॉल आलेत त्या नंबरचे कॉल डिटेल्स मला हवेत आणि कौशिकी खांडेकरचा पूर्ण शेड्यूल हवा. ती दिवसभर काय करते, कुठे जाते, कोणाला भेटते सगळं. टेक्नो म्हणतो येस बॉस. दुसरीकडे तारिणी हे सगळं ऐकते. ती टेक्नोला हळू आवाजात हाक मारते पण त्याला जे जे मॅडम समोर बोलता येत नसल्याचं लक्षात येतं. तारिणी म्हणते ओके, काही हरकत नाही. दुसरीकडे चेतना काकू आणि केदार तारिणीचे फोटो निवडत असतात. प्रत्येक फोटोमध्ये तारिणी किती गोड दिसते याचं दोघेही कौतुक करतात. चेतना काकू मस्करीत विचारतात माझ्यापेक्षा गोड दिसते का. केदार म्हणतो तुम्ही तर गोडच आहात चेतना काकू. चेतना काकूही त्याचं कौतुक करतात. तेवढ्यात युवराज आणि निशी बाहेर निघताना तिथे येतात. चेतना काकू युवराजला थांबवतात. युवी कुठे बाहेर चाललायस. निशी म्हणते तो बाहेर चाललाय, उगाच त्याला अडवू नका. चेतना काकू म्हणतात थोडा वेळ थांबा ना, तारिणी आता लगेच येईल. युवराज म्हणतो तिच्यासाठी काय पायघड्या घालायच्या आहेत. चेतना काकू आठवण करून देतात आज तारिणीचा वाढदिवस आहे. युवराज मस्करी करतो मग तिचं औक्षण करायचं का मी. निशीही म्हणते आम्ही काम सोडून तिच्या वाढदिवसासाठी थांबायचं का. माझ्या वाढदिवसा दिवशी ते कुठे गेले होते, पिकनिकला गेले होते ना. चेतना काकू सांगतात ते पिकनिकला नाही कामासाठी गेले होते. पण निशी म्हणते काकू प्लीज, पण आम्हाला इंटरेस्ट नाही आणि युवराज तिथून निघून जातो. दुसरीकडे तारिणी रिक्षा पकडते. डिसिल्वा हायस्कूल रोड. रिक्षा निघते. तिच्या डोळ्यात सतत एकच प्रश्न, आज समोर कोण येणार. कौशिकी, पद्मिनी, दयानंद खांडेकर की डॉक्टर कामत. ज्यांच्यावर तिला वेगवेगळ्या वेळी संशय आला होता त्या सगळ्यांचे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतात. तारिणी स्वतःशी म्हणते या सगळ्यांमधला कोण माझ्यासमोर येणार आहे मला माहिती नाही आई. त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मी काय करेन हेही मला माहिती नाही. ती पुढे विचार करते ती व्यक्ती घरातली आहे. ती युवराज समोर येणार आहे. युवराज स्वतःला आईला, बहिणीला, वडिलांना आणि लहानपणापासून ज्यांना ओळखतो त्यांना पाहत आलाय. तो त्यांच्या जाळ्यात अडकेल का. पण तारिणीचा निर्णय ठाम असतो. ती व्यक्ती कोणीही असू दे मला फरक पडणार नाही, कारण नात्यापेक्षा माझं कर्तव्य माझ्यासाठी नेहमी मोठं असणार आहे. ती वसुदाला मनात म्हणते तुझा आशीर्वाद आणि तुझी साथ कायम माझ्यासोबत असू दे. दुसरीकडे रिक्षातून तारिणी उतरते. समोर मोठा रस्ता पाहून ती म्हणते एवढ्या मोठ्या रस्त्यावर त्या व्यक्तीला कसं ओळखायचं. टीम असती तर काहीतरी करता आलं असतं. तेवढ्यात केदारचा फोन येतो. बॉस कुठे आहेस. तारिणी त्याला सगळं सांगते. ती म्हणते की त्या व्यक्तीने युवराजला फोन केला होता आणि आता त्याची भेट ठरली आहे. वेळ आणि लोकेशनही मिळालं आहे. केदार सांगतो युवराज मगाशीच घरातून बाहेर पडला. तारिणी विचारते तू घरी आहेस, तू तर ऑफिसला जाणार होतास ना. केदार सांगतो की तुझ्यासाठी वाढदिवसाच्या सरप्राईज पार्टीची तयारी करत आहे. पण तारिणी म्हणते नाही, आता मिशन महत्त्वाचं आहे. ती विचारते घरात कोण आहे. केदार सांगतो बाबा बाहेर आहेत. कौशिकी ताई क्लायंटला भेटायला गेली आहे. पद्मिनी काकू तिच्या मैत्रिणींना भेटायला गेले आहेत आणि डॉक्टर कामत सर्जरी झाल्यावर येणार आहेत. म्हणजे संशय असलेली एकही व्यक्ती सध्या घरात नाही. केदार म्हणतो बॉस मी लगेच निघतो. पण तारिणी त्याला थांबवते. नाही, तू घरीच थांब, कारण कोण परत येतंय यावर लक्ष ठेव. आपल्याला सगळं कळायला हवं. केदार म्हणतो येस बॉस. तेवढ्यात चेतना काकू येतात. त्या म्हणतात केदार माझी सगळी तयारी झाली. तारिणी येईल आणि कोणी नसलं तर आपण तिथे असायला हवं. केदार म्हणतो हो काकू येतो. पण तारिणीला फोनवर म्हणतो बॉस मी तुला सगळं कळवत राहतो. फोन ठेवल्यावर केदार वसुदाचा फोटो हातात घेतो. फोटोकडे पाहत तो म्हणतो काकू तुमचा गुन्हेगार आज आमच्या समोर असणार आहे. यामागचं जे काही सत्य आहे ना ते लवकरच आपल्याला कळेल. आणि इथेच आजचा भाग संपतो. उद्याच्या भागात तारिणी रस्त्यावर त्या व्यक्तीशी वाट पाहत असणार आहे. ती व्यक्ती कोण असेल ते पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला
हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच चॅनलवर तुम्हाला रोजचे तारिणी मालिकेचे अपडेट्स पाहायला मिळतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.